तीर्थाचं ठिकाण कोण्या हौसानं रचिलं त्या खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हौसानं रचिलं त्या खंडोबाचं ठाण त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं जिल्ह्यामध्ये तीर्थाचं ठिकाण त्या हौसानं रचिलं खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये तीर्थाचं ठिकाण त्या हौसानं रचिलं खंडोबाचं ठाण त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या नादी नाच त्याच्या मुरळी त्याच्या नादी नाच त्याच्या वाड्याला मुरळी त्याच्या नादी नाच त्याच्या वाड्याला मुरळी खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या नादी नाच त्याच्या वाड्याला मुरळी त्या ठिकाणी तिथली वाचवून लागलं गोड येणं गोड गाजवून त्या ठिकाणी तिथली वाचवून लागलं गोड येणं गोड गाजवून त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सत्वर लावलं पुराणात मनुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात लिहिलं पुराणात मनुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात भंडाऱ्याचं सत्वर लावलं पुराणात मनुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात दर्शनाला येती भक्त भक्तरावळी सर्वांना खंडोबा महाराजाची निशाण दर्शनाला येती सारी भक्त आवडीन सर्वांना खंडोबा महाराजाची निशाण त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं पुणे जिल्ह्यामध्ये तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसानं रचिलं खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसानं रचिलं खंडोबाचं ठाण त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं 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 आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र नव्हे तर अखंड भारतही ज्यांनी आपल्या आवाजाने व्यापून टाकलाय, भारतच नव्हे तर परदेशात सुद्धा जो आवाज दुमदुमतो असा
हा दीपक साऊंड यांनी आजचा हा पाठपूजन सोहळा सुद्धा त्यांच्या आवराने दणाणून सोडलेला आहे. असं दीपक साऊंडचे सर्वेसर्वा श्री दीपक कुलते आणि सन्स, जरा जोरदार टाळ्या दीपक कुलते आणि सन्स करतात. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मग असलेल्या या खंडोबाच्या या देवस्थानावर गेलं की त्या कुलदैवताला एकदा साकडं घातलं की मला वाटतं त्या परमेश्वराचा असलेला आनंद आपल्याला मिळतोच, परंतु हा आनंद आपण या ठिकाणी घेऊयाच की हो. पण आपण जेव्हा ह्या आनंदात नाचाल ना, आता ह्या इथे असलेल्या आपल्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, आता येणाऱ्या प्रत्येक गाण्यावर आपण नाचायचं. आणि पुरुष मंडळी चला ते नाही, आपला श्रावण सुरुवात झाला आहे की नाही, आपण खऱ्या अर्थाने आनंद घेणाऱ्या सगळ्या महिला आहोत आणि माझ्यासोबत सगळ्या माझ्या बहिणी नाचणार ना. आता या पुढच्या गाण्यापासून होणार वा, एका भावाला दिलेलं वचन आहे, रक्षाबंधनला येणारच नक्की. चला नाचण्याकरता आपण सगळ्यांनी तयार होऊया. बोला येळकोट येळकोट, सदानंदाचा हे लग बघ माझ्या रायाची, तू एकटाच आहेस, या सगळ्यांना हा एकटाच कापी आहे. हे लग बघ माझ्या रायाची, गडाची चोरी जायाची, अन गाडी घुंगराची आली थोराच्या बाजार, गाडी घुंगराची आली थोराच्या बाजार, गाडी घुंगराची आली थोराच्या बाजार, गाडी घुंगराची आली थोराच्या बाजार. माझ्या रायाची, माझ्या गडाची चोरी जायाची, अन गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. सासू ग सासरे प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी ग राजाची,
महाराष्ट्र. मराठी मनाचा मावळ मातीचा भक्तीच्या ऐल तीराचा शक्तीच्या पैल तीराचा माझा हा महाराष्ट्र. परंतु हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित निराशित आणि ग्लानी आल्यासारखा. नव्हता स्वराज्याचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. अशा वेळी घुमला एक विजय चालू. सह्याद्रीच्या कडेकपारी तो जाऊन घुमला आणि त्या सह्याद्रीच्या कडेकपारीने तो आवाज दिला. त्या सह्याद्रीच्या असलेला प्रत्येक पावलाला पेटून उठावं लागलं. प्रत्येक पावला पेटून उठला आणि त्या पेटलेल्या पावलाने आवाज दिला. त्या सह्याद्रीच्या कडेकपारीने आवाज दिला. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या पावलांच्या धडधडीमुळे त्या सह्याद्रीचे कडेही नतमस्तक झाले आणि त्या स्वराज्याचं तोरण महाराष्ट्राच्या दारोदारी लाभलं गेलं. दारोदारी लागलं गेलं आणि या स्वराज्याचं पाऊल उमटलं. कारण या महाराष्ट्रावर छत्रपती शिवरायांचं राज्य. छत्रपती शिवाजी महाराज